मुलांना जाऊन सांगायचं, मी तुझ्यासाठी काही केलं आहे असं जे मला वाटत होतं ते सत्य नाही आहे. तुम्ही पहा ना, हे 10th आणि 12th रिझल्ट लागतात ना, तर मुलांना कौतुक नसतं तेवढं, आई वडिलांना फार कौतुक असतं. मेरे बेटे को 98.2% आहे, मेरे बेटे को 98.4. ह्यांचं काही नाही, ह्यांच्यामुळे त्याचे 1.6% गेलेले आहेत. ह्यांनी घरात जो त्रास दिलाय, ताण तणाव तयार केलेला आहे आणि मीपणा केलेला आहे, त्याच्यातनं बाहेर येण्यासाठी त्याचा जो वेळ वाया गेलेला आहे, त्याच्यामुळे त्याचे 1.6% कमी झाले. तर मुलांच्या यशावर कधीही मीपणा आणणं, मी असं म्हणत नाही की तुमचं यशात सहभाग नाही आहे, 100% 100% तुमचं खरंच योगदान आहे, पण 100% योगदान नाही आहे. तुमचं 5% असेल, 10% असेल, 2% असेल, तुम्ही 100% तुमचं योगदान नाही आहे. आणि तुम्हाला एवढंच जर गॅरंटी असेल की तुमचंच योगदान आहे, तर आज घरी जा, त्यांचं केमिस्ट्रीचं पुस्तक घ्या, तुम्ही घ्या, आपण दोघांची टेस्ट घेऊ 7 दिवसानंतर, आणि कोणाचे मार्क चांगले आले, तुमच्यापैकी किती लोकांना गॅरंटी आहे तुमचं म्हणजे भोपळा फुटणं पण अवघड आहे. कशाला क्रेडिट घ्यायचं? योग काय शिकवतो? योग म्हणजे काय? फ्लेक्झिबिलिटी. योग काय शिकवतो आपल्याला? अहंकार राहायला नको. लोक जिम मध्ये जातात, मी जिमच्या विरोधात नाही आहे, जिम करायलाच पाहिजे, चांगली गोष्ट आहे, पण शेवटी बरेचसे जिमवाले त्याचा गैरफायदा घेतात आणि ते त्यांची बॉडी दाखवायचा प्रयत्न करतात, जेणेकरून अहंकार वाढतो की माझी बॉडी फारच स्ट्रॉंग आहे. योगामध्ये बॉडी स्ट्रॉंग दिसतच नाही. किती करा, 15 वर्ष करा, सडपात्रच दिसते, ते सलमान खान दिसतच नाही ते. हॅलो, पण तो आतून फार स्ट्रॉंग आहे. तो आतून एवढा स्ट्रॉंग आहे. मी आता एका योगा टीचरला भेटलो बेंगलोरमध्ये, ते राम सर म्हणून आहेत, AGR राम. त्यांनी सांगितलं, यार नीलेश भाई, योगा प्राणायाम ऐसी चीजें है ना कि बोले आप बेड रिडन भी हो तो प्राणायाम कर सकते, और वो आपको बेड रिडन पे से वापस नए से संजीवनी दे सकता है. बोले हम लोगों ने इसका प्रैक्टिस करना चाहिए. मला असं वाटतं, अहंकारी माणूस कधी योगा पण नाही करू शकत. तुम्ही योगा करत नाही म्हणजे अहंकारी असं माझं म्हणणं नाही आहे. काही काही लोकांना योगा करायचा पण आहे, पण त्याचा योग येत नाही आहे. त्यांना नाही करायचं असं नाही आहे. मी योगाचा प्रचारक नाही आहे, पण 2 गोष्टी मला जाणवल्या, फारच प्रकर्षाने जाणवल्या. जेव्हा 40 ते 50 वयोगटामध्ये लेडीजमध्ये बरेच बदल घडतात, आणि माझ्या मिसेसनी योग विद्याधामचं 1 महिन्याचं तिथं जाऊन प्रशिक्षण घेतलं नाशिकला, आणि सगळ्या लोकांनी विरोध केला होता. 1 महिना तिथं जायची काय गरज आहे, आणि तिथं शिकायची काय गरज आहे, आणि घर सोडून कशाला जायला पाहिजे. आणि फक्त आमचा आग्रह होता की तू शिक्षणासाठी कुठेही जायला पाहिजे, आणि जसं आम्ही 1 वर्षासाठी जातो, 2 वर्षासाठी जातो, जसं लेडीजनी पण जायला पाहिजे. आणि ती तिथे गेली, आणि अचानक तिला असं जाणवलं की तिचा स्क्रीन टाईम एकदम कमी झाला, तिचे विचार एकदम बदलले. ती घरी आल्यानंतर तिची बोलण्याची भाषा एकदम बदलली. आणि मला एक लक्षात आलं की योगा हा फक्त शारीरिक नाही, म्हणजे मेनोपॉज सारख्या गंभीर आजारांवर पण मात करतो. ते 10 वर्ष एका लेडीजसाठी सर्वात
कठीण काळ असतो, म्हणजे ज्याच्यामध्ये फार इमोशन वरती खाली होतात. आणि तिला विचारलं तुला ॲडव्हान्स कोर्स पण करायचा आहे का? तिने परत सांगितलं नाही नाही मला आता घरच्यांकडे जास्त लक्ष द्यायचं. म्हटलं नाही तू जाऊन ये. मला एक लक्षात आलं की जेव्हा तुम्ही योगामध्ये असता तुमचं ऑटोमॅटिक घरच्यांवर जास्त लक्ष द्यायला लागतं. तुम्ही लोकांवर प्रेम करायला लागता. हे जे सेल्फ लव्ह वाला आयटम आलाय ना मार्केटमध्ये, तुम्हाला माहिती सेल्फ लव्ह, ते करीना कपूरने आणलं होतं ना की मैं अपनी फेवरेट हूं. तिला 1 करोड मिळाले, तुम्हाला 1 रुपया दिला नाही कोणी. मैं अपनी फेवरेट हूं. सो आजकाल ना ते चालू आहे, फार चालू आहे व्हॉट्सॲपवर, आय लव्ह माय सेल्फ. करावंच लागेल ना तुम्हाला, दुसरं कोणी राहिलं नाही ना. तुम्ही कार्यक्रमच एवढे केलेत की आता तुम्हाला स्वतःवर प्रेम करण्याशिवाय दुसरं जिवंत व्यक्ती करूच शकत नाही तुमच्यावर प्रेम. कारण की त्यांनी प्रेम व्यक्त केलं की तुमचं चालू होऊन जातं टेप, मी तुमच्यासाठी असं केलं. आणि हे सेल्फ लव्हची दुकानदारी फार मोठी झालेली आहे. हे इंग्रजी पुस्तकांचं जे जाळं आहे, तुम्ही पहा, म्हणजे कोणतं पुस्तक ते इंग्रजी पुस्तक सध्या सेल्फ लव्हवर, नाही बिंद्राचं नाही हो, ते मॅजिक सिक्रेट, स्वतःच्याच नावाने चेक लिहितात ते, हां, रोंडा ब्रँड वगैरे असं. आणि त्याचे वाचणारे जे लोक आहेत लाखो आहे. तुम्ही स्वामी विवेकानंदचा ग्रुप नाही पाहिला असेल असा. तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुस्तक वाचणारा ग्रुप कधी ऐकला नसेल. पण तुम्ही मॅजिक बुकचं फार ग्रुप आहेत. अरे यस नो, तुम्ही पहा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुस्तक वाचणारा कोणता ग्रुप आहे का? नाही मिळणार तुम्हाला. हे सेल्फ लव्ह काय, हे डिवाइड करण्याचं सर्वात चांगलं साधन आहे. तर लोक काय म्हणतात, तू स्वतःवरच प्रेम करत नाही मग दुसऱ्यावर कसं करणार? मग त्याला सगळं जग फालतू वाटतं. ते मी स्वतःवर प्रेम करणार आजपासून, मी आजपर्यंत सगळ्यांसाठी केलं, आता मला माझ्यासाठी जगायचं. झाला कार्यक्रम. सेल्फ लव्ह, सेल्फिश आणि सोलो ट्रिप. हे सेल्फी पण त्यासाठीच आलेलं आहे, म्हणजे तुम्हाला कोणाची मदतच करायला नको. आता हे नवीन तंत्रज्ञान आणतील, लग्न पण नका करू, तुम्ही एकटेच राहा, एकटेच मुलं पैदा करा. काय त्यांनी आणलंच तसं, IVF तर घेऊनच आले ते. काय करायचंय, ही जर्नी कंटिन्यू करायची का थोडं थांबायला पाहिजे? नाही इगोची. काय करायचं, इगोची जर्नी थांबवायला पाहिजे की कंटिन्यू करायची? राईट. आणि तुम्हाला उद्यापासून तुमचा स्ट्रगल काय वाढणार? तुम्हाला ते बोलता येणार नाही, आणि जे दुसरे बोलतील त्यांच्यावर थोडी दया येण्याची शक्यता आहे. हॅलो, यस नो. त्यांना शिकवण्याच्या भानगडीत पडू नका, नाहीतर ते तुम्हाला अशा पद्धतीने शिकवतील, हे शिकलेलं विसरताल तुम्ही. हॅलो, अरे नको सांगू सर. काही लोक आहे ना त्याच्यामुळे सुपारी द्यायला लागले माझी आता. मी तुम्हाला काय सांगतो, मी आता सगळ्यांना विनंती करतोय, हात जोडून सगळ्यांना सांगितलं, म्हटलं मला नाव नको, पैसे नको, काहीच नको आता. कारण की ह्या इगो ट्रिप मध्ये काय आहे, सुराणा फक्त एक माध्यम आहे. मी बरोबर बोलतोय का? मी जे सांगितलंय ते माझं थोडी आहे. हे 500 वर्षापासून हजारो आपले छत्रपती शिवाजी महाराज जे होते ते भारत, हिंदवी स्वराज्य, भारताबद्दल बोलायचे.
भारत म्हणजे काय? 10 देशांबद्दल बोलायचे, अखंड भारताबद्दल बोलायचे. तर मला असं वाटतं की एवढे दिग्गज झालेत आपल्याकडे, संत महात्मा, फक्त आपण त्यांचे थोडेफार जरी विचार फॉलो केले, 1% जरी, मला नाही वाटत कधी शिवाजी महाराजांनी असा उच्चार केला असेल की मी केलं. मला नाही वाटत. मला नाही वाटत की डॉक्टर आंबेडकरांनी असं कधी म्हटलं असेल की मी केलं. हे जे मी नाही म्हणत ना, तेच मोठे झालेत. हे फोटो कोणाचा आहे? हे 32 करोड लोकांसाठी जगले. आपल्या येण्याची शक्यता आहे? आला तरी नोट चालणार नाही. 32 करोड, त्या काळात 32 करोड लोकांना एकत्र आणलं होतं, कारण की इको थिंकिंग मध्ये होते. ज्यावेळी फेसबुक नव्हता, व्हॉट्सॲप नव्हता, इंस्टाग्राम नव्हता. आता जर व्हॉट्सॲप आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, आणि तरी सुद्धा तुमच्या मागे 32 लोक येऊ शकत नाही या कार्यक्रमाला, म्हणजेच इगो परमसीमेवर आहे. एक सोपा मार्ग निवडला आहे इगो घालवण्यासाठी. चालेल? येस, नो? उद्यापासून रँडमली 5 ते 6 जुन्या लोकांना फोन करायचा. काही कारण नाही, काही नाही. शक्य असेल तर चहा पाण्यासाठी जायचं, गप्पा मारून यायच्या. सुरुवातीला त्यांना रेजिस्टन्स येईल, हे कशासाठी आले. काही लोक विचार पण करतील, ह्यांचं काहीतरी काम आहे. काही लोक विचार लगेच चालू करतील, कस काय आले, आणि रडायला पण चालू करतील. पैशाची फार वाईट परिस्थिती आहे, मग त्यांनी पैसे मागायला नको. तुम्ही जर पांडुरंग शास्त्री आठवलेचा जे ग्रुप होता, तुम्ही आहे कोणी पांडुरंग शास्त्री, त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही म्हणजे लोकांना भेटता, त्या ग्रुपचे जेवढे लोक आहेत त्यांना अँझायटी डिप्रेशन येतच नाही. स्वाध्यायी लोकांना येतच नाही, येऊच शकत नाही, कारण की तो माणसाशी जोडलेला आहे. मी त्यांचा